पद्मनाभः अरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् महर्धिः 346 पद्मनाभः पद्मस्य म्हणजे कमळ किंवा हृदय, नाभीमध्ये किंवा नाभीसारख्या कळग्यात मध्ये कर्णिकायाम म्हणजे सेंटरला किंवा मधोमध त्याला पेरिकार्प असं म्हणतात, कमळाचा मध्यभाग असा असतो. तो कमळाच्या मध्यभागी आरूढ झालेला किंवा बसलेला किंवा हृदयामध्ये असलेला, नाभीत कमळ असलेला. नाभी म्हणजे मानसिक केंद्र, जिथे अप्रकट विचार असतात, ते पश्यंतीमध्ये असतात. भक्तांच्या हृदय कमळात स्वतः प्रकट होणारा असा जो तो पद्मनाभ हा. ओम पद्मनाभाय नमः. 347 अरविंदाक्षः अरविंद म्हणजे कमळ, सदृशे कमळासारखे, अक्षिणी दोन्ही डोळे असणारा. कमळ जसं सकाळी उमलतं आणि संध्याकाळी बंद असतं, तसंच उपस्थितीत परमेश्वर भक्तांमध्ये आपली सुंदरता कृपा प्रकट करतात आणि ज्यामुळे आपले चुकीचे विचार नष्ट होतात. कमळाप्रमाणे सुंदर डोळे असलेला असा तो अरविंदाक्षः. ओम अरविंदाक्षाय नमः. 348 पद्मगर्भः पद्मस्य हृदय आख्या मध्ये उपासत्वात म्हणजे कमळाच्या मध्यभागी किंवा आपल्या हृदय कमळाच्या केंद्रस्थानी ज्याचं ध्यान केलं जातं तो पद्मगर्भः. ओम पद्मगर्भाय नमः. 349 शरीरभृत पोषयन म्हणजे शरीराचं पालन पोषण, अन्नरूपेण अन्नाच्या रूपात, प्राणरूपेण श्वासाच्या रूपात करतो तो शरीरभृत किंवा शरीराणी धारयती म्हणजे मूर्त जी रूपं आहेत, त्याची अभिव्यक्ती आहे, त्यांच्या शरीरांना सपोर्ट करणारा, त्यांचं रक्षण करणारा स्वमायया शरीराणी बिभरती म्हणजे स्वतःच्या मायेनी जो धारण करतो तो, शरीराला धारण करून त्यांचं पोषण करणारा, प्राणरूपात धारण करतो आणि अन्नरूपात त्याचं पोषण करतो असा जो तो शरीरभृत. ओम शरीरभृते नमः. 350 महर्धी महती म्हणजे ग्रेट मोठ्या, वृद्धी म्हणजे गौरव, विभूती भव्यता अस्य अशी ज्याच्या भव्य अशा विभूती आहेत असा जो तो महर्धीही किंवा ज्याच्याकडे महान वृद्धी म्हणजे गौरव आहे, अर्थ आहे, समृद्धी आणि शक्ती म्हणजेच ऐश्वर्य आहे, स्वभावतःच ऐश्वर्यपूर्ण महिमा असलेला जो तो महर्धीही. ओम महर्धये नमः.